बघूयात आपण भागाकार करायचा. त्यानंतर आपण इथं पॉईंट देऊ. 13×5 13×5 मग इथे किती येणार बघा, 6 येणार. 78 वजा 11. मग आपल्याला इथे उत्तर बघा 130.6 आहे. मग आपण ऑप्शनमध्ये पाहू 130.6 आहे का, तर 130.6. ठीक आहे. ह्याचा टॉपिक आहे बघा सरासरीवर 2 प्रश्न विचारले यांनी. सरासरी करणे गरजेचं आहे बेसिक. त्यानंतर गणित पाहू आपण. हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा. ठीक आहे. हा एक सोपा प्रश्न आहे बघा गणिताचा. जर अमर एका तासाला 20 पाने लिहितो तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल. 1 तास म्हणजे 60 मिनटं असतात बघा 60 मिनटामध्ये तो 20 पाने लिहितो. तर आपल्याला विचारलं की नाही तिथे 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागणार आहे. तर आपण एक्स मानलात मिनटे, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 60 गुणिले 45 भागिले किती येणार आपले 20. बघा 0 0 गेले, बे बेत्रिक 6. 45 गुणिले 3 बघा 45 गुणिले 3 किती होतात, 45 गुणिले 90 आणि वरचे परत 45 मिक्स केले तर 135 होतात. आता 135 मिनिटे लागतात. आता 135 मिनिटाचं रूपांतर आपल्याला ते दिले का बघा प्रश्न. ऑप्शन कशामध्ये बघा तुमचे तास आणि मिनटामध्ये. मग याला आपण 135 मिनिटाला तास आणि मिनटामध्ये रूपांतर करू. आपल्याला माहिती आहे 2 तास म्हणजे किती होतात 120 मिनिटे. 120 मिनिटे म्हणजे 2 तास. मग आपण 135मधून 120 वजा करू, राहतात किती 15 मिनटे. मग 2 तास 15 मिनटं ऑप्शन आहे का आपण पाहून घेऊ. तुमचं उत्तर बघा 2 तास 15 मिनटे. सी नंबरचा ऑप्शन आहे. तर बघा हा बुद्धिमत्तेचा प्रश्न. विज्ञानाचा प्रश्न हा गणिताचा आहे बघा. पूर्ण वर्ग नसलेली संख्या ओळखा. पूर्ण वर्ग नसलेली संख्या ओळखा. मग आता हे आहेत आपले पॉईंटमध्ये बघा. आता वर्गसंख्यांचा एक नियम आहे. पॉईंटमध्ये जे वर्ग संख्या असतात ते नेहमी जोडीने येतात, म्हणजे अंक जोडीने येतात ते. म्हणजे आता बघा आपल्या सर्वांना माहीत असेल 2चा वर्ग किती येतो 4. पण 0.2चा वर्ग हा नेहमी येणार तुमचा 0.04 जोडीने येतात. म्हणजे इथे जर 1 अंक असेल तर इथे किती अंक असतो तुमचा 2 अंक असतात पॉईंट नंतर. म्हणजेच बघा याचा अर्थ काय होतो 0.2चा वर्ग 0.2 गुणिले 0.2. बघा इथे दशांशानंतर किती घर आहेत, अंक आहेत, 1 अंक. इथे किती अंक आहे 1. एकूण टोटल किती अंक झाले दशांशानंतर 2. म्हणून उत्तरामध्ये तुमचं 4 आणि हे 2 अंक होणार. तर बघा इथं कितीचे इथं 3 अंक आहेत, हे नसणार आहे. इथे किती अंक आहेत 4 अंक आहेत. पाहू आपण इथं पण किती अंक आहेत तुमचे 4 अंक आहेत बरोबर. इथं पण किती अंक आहेत तुमचे 4 अंक आहेत. त्याच्यामुळे नाही नसलेली विचारलं आहे, त्याच्यामुळे नसलेली कुठली संख्या आहे हे. तर माझं योग्य उत्तर काय येणार आहे बघा 0.01 ही कोणत्या संख्येची पूर्ण वर्गसंख्या नाही आहे. बघा ह्यामध्ये 0.01 ही 0.1ची वर्गसंख्या आहे. किंवा मग आपण बघा 0.20 ठीक आहे 30 ही कोणत्या संख्येची वर्ग बघा 0.01ची वर्गसंख्या. कारण की इथे बघा 1 घर आहे, याचा वर्ग असल्यामुळे इथे 2 घरं येणार. इथे 2 घर आहेत तर इथे किती येणार आहे 4 येणार आहेत तुमचे. तर हा आहे दशांशमध्ये बघा 2 प्रश्न आले होते. मग असे पण आपण पाहिला होता दशांशाचा प्रश्न. हा पण दशांशाचा प्रश्न. त्याच्यामुळे टॉपिक क्लिअर करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता पाहून घ्यायचे घनमूळ काढा म्हटलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. घनमूळ काढायचे म्हणजे काय बघा ही संख्या अशी लिहिली जाते 74,088 म्हणजे काय घनमूळ काढायचं आपल्याला. तर घनमूळ काढताना बघा आपल्याला पहिल्यांदा काय करणार आपण